अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी देखील नाशिकच्या ग्रामीण भागात जनसन्मान यात्रा आहे। निफाड, लासलगाव, येवला इथे जनसन्मान यात्रा आहे। निफाडमधील शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी अजित पवार संवाद साधणार आहे। यानंतर छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेला येवला या ठिकाणी मेळावा होणार आहे। त्यानंतर भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवारांची बैठक पार पडणार आहे। आपण पाहताय प्रचंड गर्दीमध्ये या जनसन्मान यात्रेची सुरुवात झाली। काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा सगळा फायदा होईल? निवडणुका आदरणीय दादा हे 365 दिवस काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे। केवळ आपला परक्याचा जातपात धर्मपात काम करणं हे दादाच्या कुठेही चौकटीत बसत नाही। कायम आपल्याकडे जो काम घेऊन येतो त्याचं काम झालं पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे ही दादांची कायमची भूमिका राहिली आहे। पण या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या योजना म्हणजे अगदी विद्यार्थिनींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना पहिल्यांदा येते।